यंदा 100% तुम्ही पोलीस होणार आहात, कारण लेखी परीक्षा लवकरच आहे. 15 मार्च पासून तुमची लेखी परीक्षा सुरू होणार आहे आणि तुम्ही आय होप की तुम्ही तयार असाल. परंतु जर जे विद्यार्थी तयार नसतील त्यांनी लवकरात लवकर आपली तयारी करायची आहे. आज आपण खूप महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत, कारण अंकगणित असा टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो, असा विषय आहे की जिथं तुम्हाला जास्तीत जास्त स्कोअर करता येईल. खूप व्हिडिओ महत्त्वाचा आहे. यंदा आपण पोलीस व्हायचा असेल हा व्हिडिओ संपूर्ण तुम्हाला बघायचा आहे, कारण हे अतिसंभाव्य प्रश्न आपण पाहणार आहोत. PYQ मध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले, म्हणजे 2024 मध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले ते पाहणार आहोत. चला तर मग आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे, बघा कशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. एक वस्तू 2070 रुपयाला विकल्यास 270 रुपये नफा होतो, तर शेकडा नफा किती? शेकडा नफा किती म्हणजे टक्केवारीत काढायचं आहे आपल्याला. कशा पद्धतीने काढणार आहोत बघा. आपल्याला खरेदी किंमत माहित पाहिजे, विक्री किंमत माहित पाहिजे. विक्री किंमत माहित नाही, विक्री किंमत कशी काढणार आहोत? विकल्यास म्हटल्यावर खरेदी किंमत माहित नाही आपल्याला इथं. तर 2070 मायनस करणार आपण 270. जर 00 इथं 8 येईल, हातच्याला इथं 1800. हे जे आहे 1800 आहे खरेदी किंमत. खरेदी किंमत. आता आपल्याला खरेदी किंमत माहित झाली. आता आपल्याला काढायचं आहे काय? शेकडा नफा किंवा तोटा. तर आपण विक्री गुणीला काय करणार? 100 घेणार, छेदात खरेदी किंमत घेणार 1800. या 1800 आपण याला भागणार. आता कसं भागणार बघा. 2 शून्य कट केले मी इथं. आता हे 2 शून्य इकडं कट करतो. ओके. त्यानंतर जर 18चा पाडायचा असेल चांगली गोष्ट आहे. 18 1 18, 18 1 18 उरले तर 2, 18 1 18. आता इथं उरले 9, 18 पंच 90, 115. 100 वर किती जास्त आहे? 15 जास्त आहे, म्हणजेच 15% आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अगदी 2 सेकंदात या प्रश्नाला तुम्ही सहज सोडू शकता. आणखी पाहूया कशा पद्धतीने प्रश्न विचारतात. समोरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे. 15,000 रुपये रकमेचे दशादशे 12% दराने 5 वर्षासाठी सरळ व्याज किती? सरळ व्याजावरही प्रश्न पाहायला मिळतात, सोडवता आलं पाहिजे. खूप महत्वपूर्ण प्रश्न आहेत. एकच सूत्र आहे, सरळ व्याज बरोबर सरळ व्याज बरोबर म गुणिला द गुणिला क भागीला 100. या सूत्रानुसार तुम्ही कोणतंही उदाहरण या सरळ व्याज चक्रवाढ व्याजावरचं सोडवू शकता. मग आता जर मी म्हटलं आपल्याला काय काढायचं आहे? सरळ व्याज काढायचं आहे. म्हणजे 1500 मुद्दल आहे, 15,000 रुपये सॉरी. त्याच्यानंतर 12% दराने 5 वर्षासाठी छेदात घेणार आपण 100. याला भाग देणार आहोत आपण. भाग द्यायचा 2 शून्य कट 2 शून्य कट. आता बघा जर 12 पंचमी याला गुणाकार करून 60 लिहिला, 60 गुणिला 150. तर मला एक सांगा, 2 शून्याशी 2 शून्य 15 सखी 90, 9,000 रुपये त्याची किंमत येईल. बघा चेक करा ऑप्शन मध्ये आहे का? ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण दुसराही प्रश्न पाहिलेला आहे. समोर जाण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो एकदा या व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करून द्या, कारण तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो आहो मी. हे जे प्रश्न आहेत वारंवार विचारलेले प्रश्न आहे. एका गावाची लोकसंख्या 24,000 आहे. दरवर्षी 5% वाढते, तर 3 वर्षानंतर किती होईल? दरवर्षी किती टक्क्याने वाढत आहे? 5% वाढत आहे. म्हणजे 100 वर किती? 5, 105 गुणिला काय करणार? 3 वेळेस वाढत आहे, 105 गुणिला 100. त्यानंतर आणखी 105 गुणिला छेदात 100. या पद्धतीने आपण काय करणार आहोत? तर हे मांडून घेतलं. आता काय करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो? इथं आपण हे 24,000 वर घेणार. आपल्याला काय काढायचं आहे? नवीन काढायचे आहे. नवीन काढायचे म्हणजे भविष्याची काढायचे आहे. हे 24,000 वर घेणार गुणाकारात. आता भाग द्या इथं. हे 2 शून्य कट, हे 2 शून्य कट, हा शून्य कट, हा शून्य कट. भाग जातो 5 दोन्ही 10, 5 दोन्ही 10, 5 1 5. बे एक बे. इथं जर भागलं तर 12 उरलेत. आता इथं परत भाग जातो 20 5 100, 5 दोन्ही 10, 5 1 5. बघा 5 चोक 20, 20 5 एक इथं भागलं तर 21 या लागले. इथं 4 1 4, 4 त्रिक 12. आता 21 गुणिला 21 गुणिला 21. आता 21 गुणिला 21 जर केलं तर किती येणार आहे? 441 गुणिला
जर आपण यालाही 21 न गुणलं तर आता उरले किती बघा, 21 एक 21शी 1, हातच्या आले 2, 21 चौक 84 2 86शी 6, हातच्या आले 8, 21 चौक 84 84 8 92, हे 9261. हे जे आहे 21 गुणिला 21 हे आलेलं आहे, म्हणजे 21चा घन आलेला आहे. आता हे 9261 ला आपण किती न गुणणार आहोत, इथं गुणणार आहोत आपण 3 न, कारण हे 3 जे आहे हे राहिलेले आहे, याला गुणिला 3 करणार. 3 एक 3, ऑप्शन मध्ये चेक करा, इथं 3 दिसायला लागलं. ऑप्शन क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण एकक स्थानचा अंक पहा 3 आहे. 3 सख 18शी 8, हातच्या आला 1, 3 दोन्ही 6 1 7, 9 त्रिक 27. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. सहज सोडू शकता. समोर जाऊया, समोरचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हटलेला आहे, बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. तुमचे तोंड वायव्याकडे असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल? सर्वप्रथम तुम्हाला दिशा माहीत असणं आवश्यक आहे. बऱ्याचशा जणाला हे 8ही दिशा माहीत नाही राहत. ओके, वर राहते उत्तर नेहमी, इकडे राहते पूर्व, इकडे राहते दक्षिण, इकडे राहते पश्चिम. ओके, परंतु आता उपदिशा माहीत नाही राहत तर वायव्य, त्याच्यानंतर ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. तुमचं तोंड जर आता वायव्याकडे आहे, असं वर तिरकस तोंड आहे, तर तुमचा डावा हात कोणती दिशा दाखवणार आहे मला एक सांगा. इकडं कोणती दिशा दाखवणार? हे नैऋत्य दिशा दाखवणार. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समोर जाऊया, समोरचा प्रश्न पाहूया. 5व्या क्रमांकाचा काय म्हटलेला आहे? एका काटकोन त्रिकोणाचा पाया आणि उंची अनुक्रमे 20 व 21 असल्यास तर त्या कर्णाची लांबी किती? कर्णाची लांबी आपल्याला काढायची आहे. कर्णाची लांबी काढण्यासाठी बघा पायथागोरसचा सिद्धांत, पायथागोरस सिद्धांत लागतो. लहानपणापासून आपण हे शिकलेलो आहोत पायथागोरसचा सिद्धांत, कारण हे जे त्रिकूट नाही लागत. त्रिकूट जर लागलं तर खूप चांगली गोष्ट, परंतु इथं आपल्याला त्रिकूट लागत नाही. काय करणार तर पायथागोरसचा सिद्धांत काय म्हणतो? 20चा वर्ग प्लस 21चा वर्ग. इथं भेटणार आपल्याला काय? कर्ण भेटणार. मग आता मला एक सांगा, 20चा वर्ग किती आहे? 20चा वर्ग 400, 21चा वर्ग 441. याची जर आपण बेरीज केली तर 841 येते. 841 कशाचा वर्ग आहे याचा मूळ काढायचा आहे आपल्याला 841चा. मग 841चा मूळ किती आहे? तर हे कर्ण काढण्यासाठी 841चा मूळ काढायचा आहे, ते राहते 29. ओके, किती राहते? 29. 29 हे जे आहे काय असेल?